चंद्रपुर का सबसे फेमस होटल सितारा प्रेजेंट्स होटल सितारा ग्रुप की नई ब्रांच न्यू राजपुताना फैमिली गार्डन एंड रेस्टोरेंट। चंद्रपुर की शान में एक और चमकता बड़ा सितारा मूल रोड चंद्रपुर के निसर्ग जंगलों के बीच पूरे परिवार के लिए वेज नॉन वेज का सबसे खूबसूरत स्थान, जहां आप पाएंगे सबसे स्वादिष्ट लाइव चिकन मटन फिश के साथ सैकड़ों वेज और नॉन वेज डिशेस, साथ में बच्चों को खेलने के लिए भरपूर उपकरण, क्रिकेट मैच और एंटरटेनमेंट लाइव स्क्रीन, मचान, पार्किंग के भरपूर जगह और फेमस होटल सितारा की सबसे उत्तम सर्विस और टेस्ट। एक बार पूरे परिवार और दोस्तों के साथ अवश्य पधारें। आउटडोर पार्टी के लिए बेस्ट लोकेशन होटल सितारा ग्रुप का नया उपकरण होटल न्यू राजपुताना फैमिली गार्डन एंड रेस्टोरेंट, घंटा चौकी, मूल रोड, चंद्रपुर। कॉन्टैक्ट करें मिस्टर शिरीष पतरंगे, मोबाइल नंबर 9764871578। केंद्र सरकार ने पीएम किसान योजना के तहत किसान को 6,000 रुपए देने का फैसला किया है। इस योजना के अलावा राज्य सरकार ने नमो शेतकरी योजना भी शुरू की है। इसके तहत किसानों को राज्य सरकार की ओर से 6,000 रुपए अतिरिक्त दिए जा रहे हैं। कृषि मंत्री धनंजय मुंडे ने कहा कि अब तक राज्य के 97 लाख किसानों में से 85 लाख किसानों के खाते में इस योजना की पहली किस्त जमा कर दी गई है। उन्होंने ये भी कहा कि बाकी किसानों के खातों में भी किस्त जल्द जमा कर दी जाएगी। कृषि मंत्री धनंजय मुंडे चंद्रपुर के चांदा क्लब ग्राउंड में आयोजित जिला स्तरीय कृषि महोत्सव के उद्घाटन कार्यक्रम में अध्यक्ष पद से बोल रहे थे। इस अवसर पर जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, खादी ग्राम उद्योग बोर्ड के अध्यक्ष रविंद्र साठे, कलेक्टर विनय गौड़ा, जिला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, बांस बोर्ड के अध्यक्ष श्रीनिवास राव, ताडोबा के क्षेत्रीय निदेशक जितेंद्र राम गावकर, आत्मा की परियोजना निदेशक प्रीति हिरुलकर, जिला अधीक्षक कृषि अधिकारी शंकर टोटावर आदि उपस्थित थे। इस दौरान मुंडे ने कहा कि आज दुनिया बदल गई है, इसलिए किसानों को 21वीं सदी में पारंपरिक खेती के बजाय आधुनिक तकनीक वाले खेती को अपनाना चाहिए और कृषि को एक व्यवसाय के रूप में स्वीकार करना चाहिए। स्मार्ट प्रोजेक्ट, स्टार्टअप, नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना आदि के माध्यम से कृषि उत्पादन कंपनियों को सब्सिडी देने का निर्णय लिया गया है। राज्य सरकार के कृषि विभाग ने किसानों को कीमत देने के लिए 1 महीने के अंदर बड़ी कंपनियों से समझौता किया। इसके साथ ही कृषि विभाग बोए गए और उगाए गए माल की कीमत के अनुमान भी देगा। मुंडे ने कहा कि प्रधानमंत्री फसल बीमा योजना में राज्य के 1,70,00,000 किसान शामिल हुए हैं। कृषी प्रदर्शन तसेच कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं। आयोजक आदरणीय सुधीर मुनगंटीवार, खऱ्या अर्थानं आज अतिशय भव्य कृषी प्रदर्शन या चांदा चंद्रपूरला या ठिकाणी होतं। मी उद्घाटक म्हणून कृषी मंत्र्याचा विभागाचा जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले। नक्कीच काही गोष्टीचे निर्णय माझ्या भाषणातून या ठिकाणी कृषी विभागाच्या घेतले। स्मार्ट योजना असेल, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना असेल, या योजनेमधून FPOला जे काही कॅप विदर्भ आणि मराठवाड्यासाठी लागलेले होते ती कॅप पूर्णपणानं आता मागत त्याला FPOला या ठिकाणी स्मार्ट आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमधून ज्या ज्या योजना घ्यायच्या त्या मागेल त्याला मिळतील अशा पद्धतीचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे। तो आज या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं जाहीर केला आहे। त्याचबरोबर एवढंच नाही तर ज्या पद्धतीनं आपण एखाद्या हवामानाचा अंदाज 2 वर्षाचा 4 वर्षाचा लावला तसा शेतकरी खरीप आणि रब्बी जे पीक घ्यायचे घेण्यापासून तर त्याला पीक घेतल्यानंतर काय भाव मिळेल यापर्यंतचा अंदाज हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। शेवटी आपण आज 21व्या शतकामध्ये या शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारला असेल तर व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर अख्खं जग आपल्याला एका गॅजेटमध्ये मिळालं आहे, याचा फायदा सर्वाधिक हा शेतकऱ्यांना दिला गेला पाहिजे। आणि शेतकऱ्याच्या उत्पादन खर्च सुद्धा यांत्रिकीकरण वाढवून भलेही त्याच्यात येणाऱ्या काळामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी असेल तिथपर्यंत जाऊन उत्पादन खर्च 25% कमी करणं आणि उत्पादन खर्च कमी करून झालेल्या उत्पन्नावरून 50% भाव जास्त मिळवून देणं हे सगळ्यात मोठं आव्हान शेतकऱ्यांचं ते कृषी विभागानं आम्ही स्वीकारलं आहे आणि हे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही करून टाकू। तुम्ही FPOला डायरेक्ट कंपनी आता माल विकू शकतील। CMला याचं प्रायोजक केलेलं आहे। 10 एकर जागा ही ताडावीमध्ये आपण MIDCची घेतो आहे
आणि पहिलं फर्निचर क्लस्टर ही भारत सरकारकडून त्याला अनुदान दिलं जातं. ते अनुदान आणि आमचं काही कॉन्ट्रीब्युशन यामधल्या अत्याधुनिक मशीन्सच्या माध्यमातून सहजपणे दर्जेदार फर्निचर यातून करता यावं यासाठी FIDCला आता प्रस्ताव तयार केला. मागच्या 4 दिवसापूर्वी जी FDCMची बैठक मी चंद्रपूरला घेतली त्याच्यामध्ये याच्यावर शिक्कामोर्तब करून त्याला आता मान्यता दिली आणि आता पुढच्या प्रोसेसची सुरुवात केली. शेतकऱ्यांमध्ये आपण बघितलं असेल की काही असे जिल्हे आहेत की जिथं वन्य प्राण्यांमुळे प्रचंड मोठं नुकसान होतं. साधारणतः मागच्या वर्षी आम्ही 90 कोटी रुपयाच्या आसपास मदत या राज्यामधल्या शेतकऱ्यांना केली, पण अनेकदा ही मदत ही अपुरी आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं आणि यासाठी पहिला निर्णय केला तो मागच्या अधिवेशनात कायदा केला की 30 दिवसाच्या आत ही मदत दिली पाहिजे. आता या मदतीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करून तोही वित्त विभागाकडे आम्ही दिला आहे की यामध्ये भरीव वाढ व्हावी. पण यासोबत नुकसान भरपाई देण्याच्या ऐवजी नुकसानच होऊ नये यावर जास्त खर्च केला पाहिजे आणि यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये जंगल मोठ्या प्रमाणावर आहे त्या ठिकाणी 90% अनुदानामध्ये कुंपण देण्याची आवश्यकता जाणवते आणि त्याला आम्ही आता मान्यता देतो. अंदाजे किती हजारो शेवटी तुम्ही नुकसान भरपाई देण्याच्या ऐवजी जर कुंपण दिलं तर ते जास्त फायदेशीर होईल. आम्ही इकडे नुकसान भरपाई पाऊस आला नाही अवकाळी नाही म्हणून 10,000 कोटी देतो. दरवर्षी आम्ही आता यावर्षी अंदाज जाईल 130 कोटी रुपयाचा. 130 कोटीचे नुकसान भरपाई देण्याच्या ऐवजी जर आम्ही 5 वर्षाचा प्लॅन करून यावर कुंपणावर खर्च केला तर हा एक स्थायी सोल्यूशन. खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी. जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट. हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना. इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में. हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं. एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी. हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर. मोबाइल नंबर 9327461199, 7207556199. एनसीपी शरद पवार गुट के विधायक और पूर्व मंत्री जितेंद्र आभान भगवान राम पर विवादित टिप्पणी कर मुश्किलों में पड़ गए हैं. बीजेपी ने पलटवार करने की तैयारी कर ली है. दरअसल जितेंद्र ने यह टिप्पणी की थी कि भगवान राम कभी भी शाकाहारी नहीं थे, क्योंकि वो शाकाहारी होते तो 14 साल तक जंगल में नहीं रह सकते थे. आपको बता दें कि यह विवाद तब से शुरू हुआ जब से भाजपा ने 22 जनवरी को प्राण प्रतिष्ठा दिवस मनाने की मांग की. अयोध्या में राम मंदिर को शुष्क दिवस घोषित किया जाए और उस दिन सभी मांसाहारी भोजन पर प्रतिबंध लगाया जाए, ऐसी मांग की गई थी. इस पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक ने कहा कि भगवान राम एक बहुजन और मांसाहारी थे और एक शिकारी थे, ऐसा जितेंद्र आह्वान ने कहा. इस वक्तव्य पर बीजेपी और हिंदू समाज हर जगह जितेंद्र आह्वान का विरोध प्रदर्शन कर रही है. वहीं नागपुर में भी उनके वक्तव्य का जमकर निषेध किया जा रहा है. जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यांनी निश्चित रूपानं आमच्या हिंदू नागरिकांचं मन दुखावलेलं आहे. कुठल्या त्यांचे एकमेव नेहमीच हा असतो की वादग्रस्त वक्तव्य करायचं आणि एक समाजामध्ये एक वातावरण निर्माण करायचं. मी या ठिकाणी उद्धव ठाकरेजींना सवाल विचारू इच्छिते की आता सामना चूप का आहे. जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावर आज उद्धव ठाकरे आणि त्यांचा सामना का बोलत नाही आहे. कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसताना जितेंद्र आव्हाडांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण निषेध करतो आहे आणि त्यांच्या विरुद्ध FIR देखील केला जाईल. कारण हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहे. 500 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आज राम मंदिर निर्माण होत आहे
आणि राम मंदिर निर्माण होत असल्यामुळे आणि तिथे त्या ठिकाणी रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. अशा वेळेला या देशामध्ये संपूर्ण हिंदू बांधवांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये कुठेतरी विघ्न आणण्याचं काम हे जितेंद्र आव्हाड करत आहे. त्यांना जोडे मारले तरी कमी पडतील अशा प्रकारच्या हिंदूंमध्ये सगळ्यांच्या भावना आहे. आम्ही असं खपवून घेणार नाही आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही आज तिथे निषेध करतो आहे. आता थोड्या वेळापूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केला आहे. नाही, ही त्यांची जुनी सवय आहे अशा प्रकारचे वक्तव्य करायचे आणि नंतर मग खेद व्यक्त करायचा. त्यांनी जे वक्तव्य केले आहे हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. एका विशिष्ट समाजाला त्यांनी आकर्षित करण्याकरता अशा प्रकारचं वक्तव्य केलेला असा सरळ आरोप माझा या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांवर आहे. अरे कसला गोंधळ चालू आहे तिकडे? अहो आई, कसला म्हणजे काय? दिवाळी येत आहे ना, कपड्याची खरेदी पुन्हा काय? बरोबर आहे त्यांचं. कपड्यांची खरेदी करायचीच आणि तेही सर्वांसाठी. पण बाबा, संपूर्ण कुटुंबाचे कपडे एकाच ठिकाणी मिळतील तरी कुठे? कुठे म्हणजे काय दादा? वरसिद्धी. अगदी बरोबर. पारिवारिक कपड्यांच्या खरेदीचं एकमेव दालन म्हणजे श्री वरसिद्धी. वरसिद्धी शॉपिंग मॉल, कस्तुरबा रोड, चंद्रपूर.